नमस्कार। आज दिनांक 6/9/2025। आजचा वार शनिवार, आनंददायी शनिवार। दर शनिवारी आपण प्रयोग सादर करतो। या शनिवारी सुद्धा प्रयोग सादर करणार आहोत। हा प्रयोग 7वा प्रयोग। या प्रयोगाचे नाव जलतरंग। प्रयोगाला लागणारे साहित्य: 7 काचेचे ग्लास किंवा स्टीलच्या 7 वाट्या घेऊ शकतो। 1 चमचा पाणी। आता आपण प्रथम एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी टाकू। या ग्लासमध्ये थोडं टाकलं। आता याच्याहून जास्त या ग्लासमध्ये टाकू। याच्याहून जास्त या ग्लासमध्ये टाकू। असंच करत 7 ग्लासमध्ये असंच पाणी टाकत जायचे। ग्लास मध्ये पाणी टाकून घेतले आहे। पहिल्या ग्लास पेक्षा दुसऱ्या ग्लास मध्ये जास्त आहे। दुसऱ्या ग्लास पेक्षा तिसऱ्या ग्लास मध्ये, तिसऱ्या ग्लास पेक्षा चौथ्या, असंच करत आपण 7 ग्लास मध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण वाजवून पाहू। आता आवाज वेगवेगळे आलेले आहे, कारण कमी पाणी असलेल्या ग्लास मध्ये कंपन जास्त तयार होतो व जास्त पाणी असलेल्या ग्लास मध्ये कंपन कमी तयार होतो। निष्कर्ष: कंपनामुळे ध्वनी तयार होतो। तर काय झालं, ज्या ग्लास मध्ये कमी पाणी आहे तेव्हा तिथे काय झालं, जास्त कंपन तयार झाली, त्यामुळे काय झालं, ज्या ग्लास मध्ये पाणी कमी आहे त्या ग्लास मध्ये कंपन अधिक तयार होतात, त्यामुळे आवाज मोठा आहे। व ज्या ग्लास मध्ये पाणी अधिक आहे त्या ग्लास मध्ये कंपन कमी तयार होतात, त्यामुळे आवाज लहान येतो। टिचकी मारून बघ बरं। बघा, पहिल्या ग्लासला टिचकी मारली तर जास्त आवाज आला की नाही। शेवटी आवाज आला का, मारू नाही? काय निष्कर्ष आहे मग या प्रयोगाचा? ध्वनी कंपनामुळे तयार होतो। ध्वनी कंपनामुळे तयार होतो।